2026 मधील उबर कप या महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? उत्तर आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाने अंतिम फेरीत चीनचा पराभव करून आपले तिसरे उबर कप विजेतेपद पटकावले. 2. न्यायालयीन प्रक्रियेत विलंब कमी करण्यासाठी सुसाहाय म्हणजेच ससाहाय नावाचा AI चॅटबॉट कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे सरन्यायाधीश सूर्यकांत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेतील माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी वन केस वन डेटा आणि सुसाहाय AI चॅटबॉट लॉन्च केला. 3. पुण्यामध्ये स्थापन होणाऱ्या भारतातील पहिल्या कमी उत्सर्जन क्षेत्रामध्ये म्हणजेच लो इमिशन झोनमध्ये कोणत्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध असतील? उत्तर आहे 2011 पूर्वीची आणि BS3 मानकांची वाहने. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 2011 पूर्वीची आणि भारत स्टेज 3 म्हणजेच BS3 मानकांपेक्षा जुन्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 4. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCAमध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा या संघटनेचा 26वा सदस्य बनला असून ही संघटना 7 प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी काम करते. 5. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने विकसित केलेली पहिली AI सक्षम मॉन्सून अंदाज प्रणाली किती काळापूर्वीचा स्थानिक अंदाज देऊ शकते? उत्तर आहे 4 आठवडे आधी. ही ब्लॉकस्तरीय प्रणाली 4 आठवड्यांपर्यंत आगाऊ स्थानिक आणि परिणामांवर आधारित मॉन्सूनचा अंदाज देऊ शकते. 6. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे R. मुकुंदन. R. मुकुंदन यांनी CIIच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला असून 2026ची शिखर परिषद दिल्लीत आयोजित आहे. 7. 2026च्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचा म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीजचा मुख्य विषय काय आहे? उत्तर आहे कुटुंब असमानता आणि बालकल्याण. 2026ची थीम फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिंग अशी आहे. 8. अलीकडेच चर्चेत असलेली अगलेगा बेटे म्हणजेच अगालेगा आयलँड्स कोणत्या देशाच्या मालकीची आहेत? उत्तर आहे मॉरिशस. अगालेगा बेटे हा मॉरिशसचा 2 बेटांचा समूह असून ते भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 9. जेरेम पॉवेल यांच्यानंतर US फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे केविन वॉर्श. केविन वॉर्श यांची जेरेम पॉवेल यांच्यानंतर US फेडरल रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10. भारताने मे 2026मध्ये सुरू केलेल्या भारत मॅरिटाईम इन्शुरन्स पूलची एकूण विमा संरक्षण क्षमता किती आहे? उत्तर आहे 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स. भारतीय जहाजांना युद्ध जोखीम कव्हर प्रदान करण्यासाठी 1.5 अब्ज डॉलर्सच्या क्षमतेचा विमा पूल तयार करण्यात आला आहे. 11. भारताचा पहिला स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? उत्तर आहे अहमदाबाद आणि धोलेरा. अहमदाबाद आणि धोलेरा या 2 ठिकाणांना जोडणारा हा भारताचा पहिला स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मे 2026मध्ये मंजूर झाला. 12. भारताचा UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI स्वीकारणारा कॅरिबियन क्षेत्रातील पहिला देश बनला आहे.